दादा अरे काही स्वतःची दशा करून घेतलीस दादा. पार्थ, तुझ्या हृदयाचं दुःख पेलण्याची ताकद आता नाही आहे माझ्यात. मला सोडून जाऊ नको. मी पुन्हा असं नाही वागणार दादा. तुम्ही दवाखान्यात चला ना, माझं ऐका. मला एकटं सोड सांगितलं ना, मला डॉक्टरची नाही. ऐका ना त्याची. हॅलो बाबा, मनाली बोलतेय. तुम्ही लवकरात लवकर इकडे निघून या, यांना बरं नाहीये. ज्यूस घ्या. गेल्या काही दिवसात तुम्ही काही खाल्लंही नाहीये. नाही नको, माझी इच्छाच नाही कशाची. माझा मान राखण्यासाठी तरी घ्या. सावकाश. बस. मॅडम, तुम्हाला डॉक्टरांनी बोलवलंय. आले. मी जाऊन येते बाबा. हॅलो डॉक्टर. सिट डाऊन प्लीज. मला सांगा, यांचे रिपोर्ट आले? हो आले. सर्व काही ठीक आहे. काळजी करण्यासारखं काही कारण नाही. बर. जेवण वेळेवर न घेतल्यामुळे अशक्तपणा आलेला आहे. ओ. काही औषधं लिहून देतो, ती वेळेवर द्या म्हणजे झालं. बर. थँक्यू डॉक्टर. वेलकम. बेटा थांब, मला थोडं बोलायचं आहे. इथे आल्यापासून तुझ्याशी बोलायला वेळच मिळाला नाही. बोला ना बाबा. जावई बापूंच्या न जेवण्याचं नेमकं कारण कळू शकेल? बाबा, पार्थला जेव्हापासून आश्रमात ठेवलंय ना, तेव्हापासून यांनी खाणं पिणं सोडलंय. मग आता तुला तुझं घर वाचवायचं असेल तर पार्थला आश्रमातून घरी आणावंच लागेल. नाहीतर तुला फार मोठ्या संकटाला सामोरं जावं लागेल. जशी तुमची इच्छा बाबा. चल. दादा 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 अरे काही स्वतःची दशा करून घेतलीस दादा. पार्थ, तुझ्या हृदयाचं दुःख पेलण्याची ताकद आता नाही आहे माझ्यात. मला सोडून जाऊ नको. मी पुन्हा असं नाही वागणार दादा. आई, बाबा, काळजी घ्या. तू पण तुझी काळजी घे. आणि बारीक सारीक गोष्टींकडे फार लक्ष देऊ नकोस.
संसाराकडे जास्त लक्ष दे. हं? निघतो आम्ही. चल चल. ग. पोचल्यावर फोन करा. हो नक्की करतो. थांब वहिनी. मला तुमच्याशी बोलायची इच्छा नाहीये. अगं वहिनी, का माझा असा रागराग करतेस? या घरात मी जास्त दिवस राहणार नाहीये, वचन देतो. अगं तुझ्या अशा वागण्यानं दादाला किती त्रास होतोय. खोटं का होईना, पण निदान 2 शब्द तरी गोडीने बोल. काय एवढा तिरस्कार करतेस? विनाकारण बोलायची सवय नाहीये मला. असं असेल तर एक गोष्ट लक्षात ठेव, मला सुद्धा गरज नाहीये तुझी, या जगाची. सूर्याने त्याच्या किरणांपासून मला वंचित ठेवलंय का? का फुलांनी सुगंध देण्यास नकार दिलाय? की पाण्याने मला तहान भागवण्यास नकार दिलाय? की अन्नाने माझी भूक शमवण्यास धिक्कार दिलाय? पृथ्वी, आकाश, हवा यांनी मला नाकारलंय का? नाही ना. मग एवढं पुरेसं आहे मला जगण्यासाठी. तुम्ही माणसांनी मला वाईट टाकलं म्हणून काय झालं? हे वहिनी, हे बघ मी कोणाचं चित्र काढलंय. खरं सांग, आवडलंय की नाही? नक्कीच आवडलं असणार, कारण हे तुझ्या स्वभावापेक्षा खूप वेगळं आहे. हसतमुख, समाधानी, तृप्त असं मी माझ्या वहिनीला कधी बघितलंच नव्हतं. म्हणून मी हे तुझं चित्र काढलंय. नेहमी चिडलेली, वैतागलेली, दुःखी बघून माझा मलाच राग येतो. वहिनी, तुझ्या इच्छा, आशा, अपेक्षांना माझं अपंगत्व आढळलं. या सगळ्याला मीच कारणीभूत आहे. पण मग तूच सांग, मी काय करू ग? मला माहित आहे तुला माझ्याशी बोलायला सुद्धा आवडत नाही. असून देत. भाऊजी, हा? अरे वा, लाडू. वहिनी माझ्यासाठीच आणलेत ना? हो. वहिनी, तू स्वभावाने जरी कडू असलीस ना, तरी मनाने फार गोड आहेस.
खात्री करायला आलीस की मी मेलोय की जिवंत आहे याची. का केलं वहिनी असं तू? अगं तुला जराही धीर निघाला नाही. मी जास्त दिवस त्या घरात राहणार नाही वचन दिलं होतं तुला, पण तू धीर धरला नाही. आता दादाला काय उत्तर देशील? काय मिळवलंय सगळं करून? काहीच नाही. पण वहिनी, नकळत तुझ्या हातून केवढं मोठं पुण्य घडून गेलंय. रोज रोजच्या मरण्यापेक्षा एकदाच मेलेलं बरं. वहिनी, तू मला मारलं असलंस ना तरी या अपंगत्वातून मुक्त केलंयस. पण मी फक्त शरीराने अपंग होतो, बुद्धीने मनाने नाही. साऱ्या जगाला हे ओरडून ओरडून सांगत होतो, पण कोणीच दखल घेतली नाही. माझ्याकडे दुर्लक्ष केलं, मला वाईट टाकलं. तेव्हा माझ्या आत्म्याला किती वेदना झाल्या असतील याची कल्पना फक्त मीच करू शकतो. वहिनी, मला जगायचं होतं ग, मला जगायचं होतं. मला माझ्या अपंगत्वाशी झुंज देऊन जिंकायचं होतं. मला फक्त एक संधी हवी होती. तुला काय वाटलं हे एवढं सगळं झाल्यावर दादाला काहीच कळणार नाही? अगं खूप हुशार आहे तो तुला कधी क्षमा करणार नाही. पण मी तसं होऊ देणार नाही. तुला इथून लवकरच जायला पाहिजे. लोक आत्महत्या समजून विसरून जातील. जा वहिनी, तुझी कायमची पीडा केली. तुझी सुखाची दारं उघडली वहिनी. प्लीज वहिनी, माझ्या दादाची काळजी घे. जा जा वहिनी, वेळ फार कमी आहे वहिनी. जा, तुला लवकर गेलं पाहिजे. वहिनी जा.